आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे। त्यासाठीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। यावेळी राज ठाकरेंनी एक महत्त्वाचं विधान केलंय। मुंबईत मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाव्यतिरिक्त दुसऱ्या पक्षांची जास्त ताकद नाही असं राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले आहेत। त्यामुळे मुंबईचा किंग कोण अशी चर्चा सुरू झाली आहे। कारण ठाकरे गट आणि मनसेच किंग असल्याचं एक प्रकारे राज ठाकरे म्हणाले आहेत। त्यात मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीचीही शक्यता आहेच, संकेतही तसेच मिळतात। त्यामुळे त्या दृष्टीने राज ठाकरेंनी मूठ बांधायला सुरुवात केल्याचं दिसतंय। पण राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया सुद्धा यायला सुरुवात झाली आहे। राज ठाकरेंच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांनी काय म्हटलंय पाहूयात। 2014च्या विधानसभेत मुंबईमधला सगळ्यात मोठा पक्ष भाजप होता। 2019च्या विधानसभेत मुंबईमधला सगळ्यात मोठा पक्ष भाजप होता। 2024च्या विधानसभेतही मुंबईमधला सगळ्यात मोठा पक्ष भाजपच आहे। अर्थात कोणाला आपला पक्ष मोठा वाटत असेल तर मला काही त्याच्यात हरकत घेण्याचं कारण नाही। प्रत्येकाला अधिकार आहे आपल्या पक्षाला मोठा म्हणायचं। राज ठाकरेंच्या वक्तव्याबद्दल नितेश राणे आणि उदय सामंतांनी काय म्हटलंय तेही पाहूयात। राजसाहेबांचा अभ्यास आमच्यापेक्षा दांडगा आहे, पण आम्हाला फक्त 9-10 महिन्या अगोदरच्या विधानसभेचे निवडणुकीचे आकडे थोडे कळतात, म्हणून कदाचित राजसाहेबांचे वेगळे माहिती त्यांच्याकडे पोचली असेल, पण त्याच्यावर मी काय बोलू इच्छित नाही। मला असं वाटतं की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अजून लांब आहे। आताच आपण ठोकताळे नको बांधूया, कारण तुम्हाला एक आठवत असेल तुमच्याच सगळ्यांच्या माध्यमातून विधानसभेच्या निवडणुकीला अनेक मुख्यमंत्री पदाचे दावेदार महाविकास आघाडीमध्ये आम्ही बघितले होते। निवडणुकीच्या निकालाच्या आदल्या दिवशी अनेक लोकांनी जॅकेट देखील शिवलेली होती, जॅकेट घालूनच काही लोक झोपली होती, हे देखील तुम्हाला माहिती आहे। सकाळी मुख्यमंत्री व्हायचे, पण महाराष्ट्राच्या जनतेनं 232 जागा महायुतीला निवडून दिल्या। तीच परिस्थिती स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये होणार आहे। मुंबई महानगरपालिकेपासून तालुका पंचायत समितीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचाच भगवा फडकणार आहे। तर संजय राऊतांनी राज ठाकरेंच्या वक्तव्याबाबत काय प्रतिक्रिया दिली तीही बघूयात। कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबई जी महाराष्ट्राची राजधानी आहे, मराठी माणसाची राजधानी आहे, ती गुजरातच्या ताब्यात जाता कामा नये, ही भूमिका काँग्रेसची, राष्ट्रवादी काँग्रेसची। त्याच्यामुळे आम्ही निर्णय घेऊन, आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन भाऊ आहेत, बंधू आहेत, ते एकत्र येत आहेत, एकत्र आलेले आहेत आणि काही निर्णय घेत आहेत, त्याचं महाराष्ट्राने स्वागत केलेलं। तर महापालिकेच्या 2017च्या निवडणुकीनुसारचं पक्षीय बलाबल कसं आहे पाहूयात। ताकद कोणाची किती आहे? शिवसेना ठाकरे गटाकडे 55 नगरसेवक 2017च्या निवडणुकीनुसार, अर्थात हा आकडा जास्त होता, पण वरचे सगळे आकडे हे एकनाथ शिंदे यांच्या बाजूने गेले। एकनाथ शिंदेंकडे 44 नगरसेवक आहेत। भाजपने 83 जागा तेव्हा जिंकल्या होत्या। दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरला होता भाजप, तर काँग्रेसने 29 जागा जिंकल्या होत्या महापालिका निवडणुकीत। राष्ट्रवादी काँग्रेसने केवळ 8 जागा जिंकल्या होत्या, तर मनसेने केवळ 1 जागा जिंकली। मनसेकडे फक्त 1 नगरसेवक राहिला। MIM कडे 2, मनसेचे काही नगरसेवक हे उद्धव ठाकरेंकडे गेले होते, त्यामुळे 1च नगरसेवक मनसेकडे उरला, तर इतर 3। तर मुंबई महापालिकेच्या सर्व निवडणुकांमध्ये मनसेची कामगिरी आतापर्यंत कशी राहिली आहे ते पाहूयात। 2006 ते 9 महानगरपालिकेमध्ये 12, विजयी जागा होत्या 45, मतांची टक्केवारी 5.87। 2009 ते 14 महानगरपालिका 24, विजयी जागा 162, मतांची टक्केवारी 12.43% आणि मनसेची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे। 2014 ते 19 महानगरपालिका 14, विजयी जागा 26, मतांची टक्केवारी 3.56%।
तर ठाकरे बंधूंचं मराठी कार्ड कसं प्रभावी ठरू शकतं ते पाहूयात. मुंबईतील 110 वॉर्डात मराठी मतदारांची संख्या निर्णायक आहे. वरळी, शिवडी, माहीम, लालबाग, परळ, दादर, मुंबईतील मराठी बहुल हा सगळा भाग आहे, जिथल्या मतदारांवर दोन्ही ठाकरे बंधूंचं लक्ष आहे. भांडूप, घाटकोपर, जोगेश्वरी, दिंडोशी, बोरिवली परिसरातील वॉर्डात 60. ठाकरे ब्रँड वाचवण्यासाठी मराठी मतदारांना भावनिक साथ घातली जाते. उबाठाच्या सर्व्हेनंतर मनसेला मुंबई मनपासाठी 40 जागा सोडण्याची तयारी असल्याची सूत्रांची माहिती आहे. सध्या मनसेचा एकही माजी नगरसेवक नसल्यानं 40 जागा योग्य असं गृहीत धरलं जात आहे. तर मुंबई महापालिका काबीज करण्यासाठी भाजपची सगळी मशिनरी कामाला लागली आहे. गेल्या वेळेस थोड्या जागांनी हुकलेली सत्तेची संधी यावेळेस साधण्याचा प्रयत्न भाजपचा आहे आणि त्यासाठीचा भाजपचा मास्टर प्लॅन सुद्धा रेडी आहे. पाहूयात. मुंबईकरांच्या समस्या सोडवण्यावर भाजपचा पुढील 3 महिने भर असणार आहे. मुंबई महापालिका जिंकणं सर्व आमदारांची जबाबदारी असं सांगण्यात आलंय. मुंबईतील भाजपचा आमदार प्रत्येक वॉर्डातील समस्या जाणून घेणार. महायुतीत कुठेही वाद नको, समन्वय राखा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांना दिल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या दृष्टीनं मुंबईतील आमदार आणि मुख्यमंत्र्यांची बैठक.